हाय फ्रेंड्स, आज आपण ऐरोलीला चाललेलो आहे आणि तुम्ही नक्की बघा की ऐरोलीला मी कुठे चालले आहे ते कोणत्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही नक्की कंटिन्यू राहा. आम्ही हे इव्हिनिंगला निघालेलो आहोत. 4 वाजले आणि इथे आता ट्रॅफिक खूप आहे. आता हे आम्ही घणसोलीमध्ये पोचलेलो आहोत. एवढी गर्दी अजून काम झालं ना वाटतं.
आता ऐरोलीला पोहोचलेली आहे. मी ऐरोलीला आता माझ्या मम्मीकडे आलेली आहे आणि इथून आता आम्ही ऐरोलीमध्ये गरबा बघण्यासाठी जाणार आहोत. वाव. आता हे मी ऐरोलीमध्ये पोहोचलेली आहे. चला तर आता मग आपण घरी जाऊया. आता हे मी घरी आलेली आहे. तर आता हे जावयांचा नाश्ता चालला आहे. कॉमेडी शो बघत आता बघूयात की मम्मीने जेवायला काय केलेलं आहे. तर हे आलूच्या वड्या केलेल्या आहेत, पनीर मटारची भाजी, नॉर्मल जेवण आहे पण मम्मीच्या हाताने ते खूप भारी लागतं जेवण. आता हे आम्ही तयार होत आहोत. आम्ही सेक्टर 19मध्ये ऐरोलीला गरबा बघण्यासाठी निघालेलो आहोत. तिथे जत्रा आता हे आम्ही ऐरोलीमध्ये सेक्टर 19मध्ये आलेलो आहे. आता देवीच्या तिथे जाण्याचा एंट्रन्स आहे. लाइटिंग पण खूप छान केलेली आहे. तिरंगा कलरमध्ये केले, खूप छान वाटतं. आता आम्ही हे जातानाच पार्किंगसाठी जागा शोधत आहोत, पण आम्हाला काही पार्किंगसाठी इकडे जवळच जागा नाही भेटलेली आहे. त्यामुळे आम्ही खूप लांब पार्क केलं होतं गाडी. इकडेच बघायचं. कॉलेज आहे पण येत नाही. मी उतरा मी बघतो. मला काय
आता हे दोघे जण इथे गाडीमध्ये बसलेले आहे. तुम्ही बघाल इथे किती गर्दी आहे, जाम मजा येत आहे. आता इथे आम्ही आकाशवाण्यामध्ये बसण्यासाठी आलो, पण इथे खूप गर्दी आहे, लाईन खूप होती, त्यामुळे आम्ही नाही बसलेलो आहे. शुरू कराने जा रहे हैं आज का शानदार के शानदार कमाल। छोटे नन्हे मुन्ने बच्चों का टिकट पर्ची नहीं लगेगा, ये कराओ यहाँ से ले लो टिकट और इधर से ले लो पर्ची, अपना अपना मारुति कार से बस का चला। काय आहे? चला आम्हाला विचारू नको. आता हे आम्ही स्मोकी बिस्किट घेतले आहे तिथं, पण ते मला स्मोक काढायलाच जमत नव्हता. काढले ना. आज सॅटर्डे असल्यामुळे तर खूप गर्दी आहे, पण आज सॅटर्डेला 12 वाजेपर्यंत गरबा आहेत आणि आता 9 वाजलेले आहेत, त्यामुळे अजून एवढी गर्दी नाही आहे. आत्ता लोक येत आहेत, तुम्ही बघाल किती गर्दी आहे, पण गरबा खेळण्यासाठी अजून एवढी गर्दी नाही आहे, तर ते थोड्या वेळाने गर्दी होईल इथं. आता हे मी देवीचं दर्शन घेण्यासाठी आली आहे. इकडे मी ओटीचं सामान घेऊन आता मंदिरामध्ये चाललेली आहे.
चाललेली आहे. आता घरी जाऊन फ्रेश होणार आहे आणि त्यानंतर आम्ही लगेचच पनवेलसाठी निघणार आहोत. इकडून आता आम्ही एवढ्या रात्री निघाल्यानंतर आता आम्ही पनवेलला घरी कधी पोहोचतोय, किती वाजेपर्यंत, त्यासाठी नक्की कंटिन्यू करा. काय आहे इथे? काय आहे? 19 का गे स्ट्रेट गे. अरे म्हणजे कुठला लँडमार्क? हा सेक्टर 5 ला पण स्ट्रेट रोड जातोय वाटतं. दत्तामेघेला आला आपल्या. आता आपण आलो ना दत्तामेघे पासून. मम्मीला ना रस्ता माहिती, मम्मी हरवली काही. एवढं मम्मी फिरले, मम्मीला माहिती आहे. आता हे आम्ही सेक्टर 3 मधून चाललेलो आहे. इकडे दत्तामेघे कॉलेज देखील आहे जवळ. खूप वर्षानंतर मी इथे देवीला आलेली आहे. लग्नानंतर मी फर्स्ट टाइमच आले. मी, माझी मम्मी आणि माझे हजबंड आणि आमच्या बाजूच्या वहिनी आहेत ते आणि त्यांची मुलं, असं आम्ही देवीचं दर्शन घेऊन आलो आहोत. आता आमचे जे नेबर्स आहेत ना ते सर्व फॅमिलियर आहेत, चांगले आहेत ते. फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचत आहोत पनवेलमध्ये आणि आता 12 वाजलेले आहेत. आम्ही ऐरोलीमधून 11 वाजता निघालो होतो, तर हार्डली पनवेलला पोहोचण्यासाठी 1 तास लागतो. आता आम्ही हे पोहोचलेलो आहे घरी. गाईज, ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. जत्रा कशी होती त्या, आणि तुमच्या इथे काय काय जत्रेमध्ये असतं ते देखील नक्की सांगा. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाते. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.